फणसबीची भाजी बनवूया. त्यासाठी धुवून कापून घेतलेत. हे बघा, कांदा लागणार आहे, टोमॅटो, हळद, लाल तिखट, मीठ, राई फोडणीसाठी आणि हिंग. तेल ठेवलंय तापायला. हे बघा, आता यात राई टाकूया. बघा, राई टाकली. राई चांगली तडतडून द्यायची. चांगली तडतडली ना, मग चांगली फुलते एकदम. हे बघा, त्यात कांदा टाकूया. शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे, मी सांगायला विसरले. शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे. हे बघा, आता कांदा चांगला भाजून घ्यायचा. मग टोमॅटो टाकूया. चांगला भाजून घेऊया. पहिला थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे. बघा, कांदा लाल होत आलाय. आता टोमॅटो टाकूया. चांगला भाजून घ्यायचा टोमॅटो एकदम. कांदा टोमॅटो भाजत आलाय. हे बघा, टोमॅटो एकदम, हे बघा, एकदम मऊ झालाय. हे बघा, आता त्यात हिंग टाकूया. हळद टाकायची थोडीशी आणि लाल तिखट. हा एवढेच तिखट आलाय. तिखट आहे खूप. थोडंसं पाणी टाकूया. मसाले चांगले एकजीव पण होतात आणि कलर पण छान येतो भाजीला. थोडंसं पाण्यात आता शिजवायचं. बघा, मस्त शिजले. तसं त्यात फणस बी टाकून घेऊया. त्याला चांगली परतायची. शेंगदाणे अर्धी शिजली ना, मग टाकायचे शेंगदाणे. आता नाही टाकायचे. चांगली परतून घ्यायची फणस बी. साधी सोपी भाजी. साध्या भाज्या छान लागतात. मला जास्त वाटणाचं नाही आवडत. बघा, आता थोडंसं पाणी टाकूया. एवढं पाणी घेतलंय. सुकी करायचे. थोडंसं पाणी टाकायचं. त्याला शिजून घेऊया. तोपर्यंत चपात्या लाटायच्या. शेंगदाण्याचं कूट नंतर टाकायचं. अर्धी शिजली ना, तेव्हा टाकूया. चपात्या करायच्या. भाजी शिजली बघा, सुक्की केली.
आता गॅस बंद करूया. झाली भाजी